कोणी रोल मॉडेल असण्यापेक्षा आपण स्वतःचं रोल मॉडेल असलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे ही निर्भीडता जी आली आहे किंवा स्पष्ट बोलण्याचं जे आलंय ते माझ्या आईकडून आलं. आम्ही तुला म्हणजे धक्काबुक्की होते बऱ्याचदा, कॅमेरे अक्षरशः अंगावर पडतात. जर एखादा राजकीय नेता पुढे आला आणि कॅमेरे असतील तर अख्खा गर्दी जी असते ती अंगावर येते. सो मला मातोश्रीवरून माझ्या एका केलेल्या कामासाठी फोन आला होता आणि स्त्री होणं इज अ ब्लेसिंग. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ॲक्शन. प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत आणि निर्मित जागर स्त्री शक्तीचा. आणि मी तुमची लाडकी होस्ट वृषाली एकमेव तुमचं स्वागत करते आहे. आणि आपल्या ज्या आजच्या पाहुण्या कलाकार आहेत ज्यांना आपण बोलवलं आहे त्या म्हणजे पत्रकार आकांक्षा यादव. आणि ह्या आमच्या खरं तर बालमैत्रीण असं म्हणूयात. आणि त्या आज पत्रकार म्हणून आमच्यासमोर बसल्या आहेत आणि खूप मजा येईल आजच्या एपिसोडमध्ये गप्पा मारताना किंवा त्यांचे अनुभव जाणून घेताना. तर थेट वळूयात आपल्या या पाहुण्या कलाकारांकडे. तर आकांक्षा, पहिलं तर आमच्या या जागर स्त्री शक्तीच्यामध्ये तुझं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आणि तू आज वेळात वेळ काढून, आज रविवार खरं तर, आणि तुझा आम्ही खूप मुलाचा वेळ घेतोय कारण एकच दिवस सुट्टी असते तुला आणि तू आमच्यासाठी आज दिलास, त्यासाठी खूप थँक्यू. आणि चला थेट गप्पांना सुरुवात करूयात. की जसं आम्ही म्हटलंय की स्त्री ही घरातनं जशी आपली घडत असते की एक आई म्हणून किंवा एक मुलगी म्हणून, आई पत्नी हे सगळे नाते तिच्या मागे असतात. तर ह्या नात्यांच्या पलीकडे सुद्धा तिचं एक अस्तित्व आहे, तिचं एक भावविश्व आहे. तर ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. तर तुझं बालपण कसं होतं, कुठे गेलं आणि काय काय त्याच्यात प्रसंग, असे किस्से आहेत आम्हाला सांगण्यासारखे. तर माझं बालपण जे आहे, मी मूळची पुण्याचीच आहे आणि माझं बालपण हे संपूर्ण पुण्यात गेलं आहे. तर तू जसं म्हणालीस की स्त्री असते, तिचं एक वेगळं अस्तित्व असतं. तर हे अस्तित्व बनवण्यासाठी मला इतरांपेक्षा, म्हणजे आपण आता बघतो पुण्यासारख्या ठिकाणी अनेक मुली ज्या आहेत त्या गावाकडून येतात आणि त्यांचा एक वेगळा संघर्ष असतो. तर तसा काही संघर्ष तर माझा नव्हता. खूप इझिली अवेलेबल झाल्या गोष्टी, शाळा आहे, कॉलेज आहे आणि पुण्यातच राहत असल्यामुळे सगळं एकदम स्मूथली असं गेलं. शिक्षणही असं स्मूथली झालं. तर छान होतं, एकूणच बालपण खूप छान होतं. आणि पुण्यात राहत असल्यामुळे त्याचा एक वेगळा फायदा झाला की बऱ्याच गोष्टी एकदम पटकन मिळून गेल्या. त्याच्यासाठी काही संघर्ष करावा लागला नाही. पण पत्रकार जे झाली आहेस तू आत्ता, म्हणजे फील्डवर जाऊन सगळ्यांचे बाईट्स घेणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. पण हे पत्रकार होणं, त्यासाठी एक खरं तर लहानपणापासून आपण काही जण स्वप्न बघतो की मला आज डॉक्टर व्हायचं आहे, उद्या भविष्यात जाऊन मला वकील व्हायचं आहे किंवा मला शिक्षिका बनायचं आहे. तसं तू लहानपणापासूनच ठरवलं का हे पत्रकार व्हायचं आहे म्हणून? नाही, मी सुरुवातीला स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते आणि माझं एक ठरलं होतं की आपण 2-3 वेळा प्रयत्न करायचा आणि नाही झालं तर आपल्या पर्सनॅलिटीला सूट होईल असं. मला टीव्हीचं फार वेड होतं लहानपणापासून की आपल्याला टीव्हीवर दिसायचं कधी ना कधी. तर मग मी ठरवलेलं कुठेतरी, आणि माझ्या वडिलांचा जो सराउंडिंग होता तो जवळपास पत्रकारांचा होता. माझे वडिलांचे जे मित्र आहेत 50% त्यातले पत्रकार आहेत. तर मला त्यांच्या करिअरविषयी फार उत्सुकता असायची. ते जे गप्पा मारायचे, मी त्यांच्यासोबत गप्पा मारायचे लहानपणापासून. पक्ष काय असतात, राजकीय नेते काय असतात, यावर आमच्या गप्पा व्हायच्या. कळत नसेल तरीही ते ऐकणं होतं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा स्पर्धा परीक्षांच्या तयारीनंतर 2-3 वेळा प्रयत्न केले, एक वातावरण त्यावेळी असं होतं की
खूप म्हणजे नाही स्पर्धा परीक्षा झाल्या तर डिप्रेशनमध्ये जातात मुलं किंवा बऱ्याच गोष्टी होतात. पण आपल्याला तसं म्हणजे माझं एक ठरलेलं की आपला प्लॅन बी हा स्ट्रॉंग असला पाहिजे, हे पहिल्यापासून ठरलं होतं. आणि प्लॅन बी होता तो पत्रकारिताच होता. बरं, पत्रकारितेत गेल्यानंतरही मला हार्डकोर पत्रकारिता करायची नव्हती, हार्डकोर जर्नलिझम करायचं नव्हतं. पण जेव्हा माझी डिग्री झाली तेव्हा जे आमचे विभाग प्रमुख आहेत ते मला म्हणाले की आकांक्षा नाही, तू जशी राहतेस, तू जशी बोलतेस, तू निर्भीड आहेस, तर तू पत्रकारितेत जा. मला आधीपासून कम्युनिकेशन्स किंवा पब्लिक रिलेशन्स हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जास्त होतं, कारण जास्त कटकट नाही ना तिकडे. पण ते म्हणाले की नाही, तू पत्रकारितेतच जायला हवं, कारण तू खूप स्पष्ट बोलतेस आणि निर्भीड आहेस. तर नक्कीच पत्रकारितेत जसा बालपणात संघर्ष नव्हता, पत्रकारितेत मात्र त्याहून तिप्पट चौपट संघर्ष आहे. तो सगळा बॅकलॉग तिकडे निघाला. नक्कीच सगळा बॅकलॉग तिकडे निघाला. पण एक या क्षेत्राचं हे आहे की ग्लॅमर खूप आहे. जेव्हा ते येतं तेव्हा ते आपल्याला जपून ठेवता आलं पाहिजे. सन्मान खूप मिळतो आणि तोही सन्मान जपून ठेवता आला पाहिजे. आणि मुलींसाठी तर मी तर म्हणेन की मुलींनी जास्तीत जास्त या क्षेत्रामध्ये यावं, कारण हे क्षेत्र खूप चांगलं आहे. खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळतात, दुनियादारी बघायला मिळते आणि खूप लोकांशी संपर्क येतो, त्याच्यामुळे पटकन गोष्टी समजतात. क्या बात आहे. म्हणजे मुली तर आहेतच, म्हणजे खूप साऱ्या अशा पत्रकार आहेत, जर्नलिस्ट आहेत की ह्या मुली खरं तर आत्ता चालवत आहेत बऱ्याच गोष्टी आहेत. त्या फील्डवर जाऊन काम करणं आणि तेवढ्याच निर्भीडपणे समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारणं हे खूप महत्त्वाचं किंवा हे खूप मोठी गोष्ट असते. तर शाळेतली आकांक्षा कशी होती? म्हणजे आत्ता जशी आमच्याशी बोलतेयस किंवा पत्रकारिता तिथे फील्डवर जाऊन काम करतेयस, तर तशीच शाळेतली पण आकांक्षा होती का? शाळेतली आकांक्षा तर तुला जास्त माहिती आहे, पण मी फार शांत होते शाळेमध्ये. म्हणजे जास्त शाळेत एक शिस्त होती आम्हाला, तुलाही माहिती आहे फार चांगलं. खूप शिस्तीचं वातावरण होतं आणि त्या शिस्तीच्या वातावरणामध्ये तसं राहावं लागायचं. नंतर 11वी 12वी सुद्धा तशीच गेली. हुजूरपाग्यात माझं शिक्षण झालं, तिथेही शिस्तीचं वातावरण होतं. पण नंतर जसं जसं स्पर्धा परीक्षांची तयारी करत गेलो तसा तो कॉन्फिडन्स येत गेला, किंवा एक खरं बोलणं किंवा वास्तव जे असतं त्याच्याशी संबंध आला. शाळेमध्ये ते कुंपण होतं की आम्ही तुम्हाला जपतोय, शिस्त लावतोय. नक्कीच ती शिस्त खूप उपयोगाला आली आता. आणि शाळेमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या त्या सुद्धा खूप उपयोगाला येतात आता. जसं की बोलणं, एखाद्याच्या तोंडावर फाडकन बोलणं आणि पर्वा नाही करायची. म्हणजे पत्रकारितेत तर असंच असतं की निर्भीडपणे तुम्हाला तुमचा मुद्दा जो आहे तो मांडता आला पाहिजे तिकडे जाऊन. तर या सगळ्या गोष्टी शाळा आणि ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. शाळेमध्ये मी खूप शांत आणि किंवा ते कम्फर्ट झोन होतं शाळेचं वातावरण, त्यामुळे. आणि त्या शाळेच्या वातावरणात जेव्हा आपण बाहेर पडतो, म्हणजे जर तुम्ही कॉलेजमध्ये मोठ्या कॉलेजमध्ये जर भाग घेता किंवा तिथे ॲडमिशन घेता, ते एक वातावरण खूप वेगळं. तिथे तुम्हाला असं खुलं वातावरण मिळतं, त्याच्यात तुम्ही खूप वेगवेगळे अनुभव घेत असतात. तर ते अनुभव कसे होते ते कॉलेजचे? जसं मी म्हणाले की 11वी 12वी पर्यंत शिस्तच होती, कारण प्रॉपर पुण्यातल्या पेठेतल्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालंय. पण असं नाही की मी सगळे अनुभव घेतले. जेव्हा मी कॉलेजमधून बाहेर पडले तेव्हा सगळे अनुभव घेतले आणि ते सगळे अनुभव खूप चांगले होते. चांगले वाईट दोन्ही होते, पण चांगले अनुभव हे जास्त होते. चांगले मित्र मिळाले, चांगल्या मैत्रिणी मिळाल्या आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या काळातही अनेक चांगले मेंटर्स मिळाले, जे सांगत होते की दिशा अशी असली पाहिजे. आणि अनेक लोकांशी संबंध आला, तर एकूण एक खूप छान होतं. असं म्हणजे एक आता वाटतं मागे फिरून की आपण जे केलंय तसं सॅटिस्फाईड आहे. क्या बात आहे. पण मला इथे विचारायचं आहे की आता तसे आपण काही खूप मोठी नाही, तूही नाही किंवा मीही नाही आहे, अजून आपण शिकतोय किंवा अजून आपण त्या वातावरणात अजून तसे काही खूप पुढे गेलेले नाही. पण आपल्या ज्या शाळेच्या पद्धती होत्या किंवा आपली जी शाळा ज्या वातावरणात होती, ते वातावरण कुठेतरी हरवत चाललं असं वाटतं का तुला? की ती पद्धत कुठेतरी बदलत चालली, आपल्या वेळेस होती ती आता नाही आहे, शिकवण्याची आहे किंवा शाळेत शिक्षणाची आहे, किंवा मुलांच्या शाळेमध्ये काय वेगवेगळे तुला आत्ता अनुभव येत आहेत किंवा ऐकण्यात येत आहेत तुला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे जे आई वडील आहेत त्यांचं
आपले आई वडील होते, आपले आई वडील जेव्हा आपण शाळेत जायचो तेव्हा ते असे संपूर्णपणे निश्चिंत असायचे की ही शाळेत गेलेली आहे, आणि माझी आई तर सरळ म्हणायची की बिंदास मारा. सो ते एक आहे की आपण स्ट्रॉंग झालो, आपल्यामध्ये पेशन्स आले, संयम आला, येस, मोठ्यांचा आदर करणं, घाबरायचो आपण. आताची मुलं मला पण ती भीती आदरपूर्वक असायची खरं. हो हो. आणि आताच्या मुलांना कसं छोटं काही जरी झालं तरी पॅनिक होणं आई वडिलांचं, ते कुठेतरी चुकीच्या मार्गाने त्यांना घेऊन जाते. कारण मुलांना माहितीये की काही झालं तरी आपले आई वडील आहेत. आणि आपल्याला असं नव्हतं, आपल्याला असं होतं की आपल्याला आपलं सॉर्ट करायचंय, भीती असो, दडपण असो किंवा काही असो. म्हणजे रियालिटी आपल्याला खरं तर शिक्षकांनी सांगितली आणि त्याचं पालन पालकांनीही केलं की शिक्षक सांगायचे नाही ह्याला अभ्यासात कमी आहे तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. पालक सुद्धा खरं तर मुलांकडे लक्ष द्यायचे शिक्षकांनी सांगितल्यानंतर. पण आता ते थोडंसं वातावरण कुठेतरी हरवत चाललंय असं म्हणून, बदलत चाललंय असं नाही पण हरवत चाललंय कुठेतरी. खरं तर ही पुढची येणारी पिढी ही आपणच आहोत की त्यांना आपण घडवायचं आहे. तर यासाठी तू काय सांगशील या पालकांना? सगळ्यात मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये घ्यायला पाहिजे, आपल्या दोघींचं शिक्षण मराठीमधून झालंय. आणि आता एक काय म्हणतात, इंग्लिश मीडियम मध्ये टाकणं एक स्टेटस सिम्बॉल वाटतो मला. माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझा भाऊ जो आहे तो इंग्रजी माध्यमातून शिकला आणि आम्ही दोघी मराठीत. पण कॉन्फिडन्स जो आहे मराठी मीडियम मध्ये शिकून पण कदाचित इंग्लिश मीडियम वाल्या इतकाच आहे किंवा त्याच्यापेक्षा वर आहे. आणि मी जेवढे बघितलेत माझ्या आजूबाजूची लोक आहेत जी मोठ्या मोठ्या पदांवर आहेत, त्यांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालेलं असतं. आणि मातृभाषेतून जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा त्याचा परिणाम जो आहे संपन्न होतो असं म्हणूयात. कारण त्याचे तुमचे जे काही प्रश्न असतात ते निराकरण जर तुम्हाला तुमच्या भाषेत नाही सांगितले तर तुम्हाला ते प्रश्नांचं अर्धवट ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचतं. आणि जेव्हा आपण आपली मातृभाषा पूर्णपणे एक्सेप्ट करतो ना तेव्हा इतर भाषाही एक्सेप्ट करायला असं जास्त वेळ लागत नाही. माझे बरेच मित्र आहेत जे कॉन्व्हेंटच्या मुलांपेक्षा जास्त चांगली वर्नॅक फ्लुएंट इंग्लिश बोलतात. तर मला असं वाटत नाही की कुठे मातृभाषेतून शिक्षण घेणं कुठेतरी कमीपणाचं आहे. नक्कीच ते म्हणजे आपणही शिकलोय आणि मातृभाषेतून जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा तो कॉन्फिडन्स आपल्यात येतो, उच्चार येतात प्रत्येक. तुम्हाला कन्सेप्ट माहिती झाली, पूर्णपणे आत्मसात झाली की तुम्ही कॉन्फिडंट होतातच होतात. तर पुढे मला विचारायचं की जेव्हा पत्रकारिता करायचं असं तू ठरवलंस, त्याचं शिक्षण घेताना तुझा आता ठाम मजल की आता आपण पत्रकारिताच करायची, तर ते ठरवणं कसं होतं आणि त्याची प्रोसेस कशी? मी जसं मगाशी म्हणाले मला काही पत्रकारिता वगैरे करायची नव्हती आणि माझे विभाग प्रमुख आहेत ते मला म्हणाले की नाही आकांक्षा तू तर पत्रकारितेतच गेली पाहिजेस. आणि त्यांनी तशी मदतही केली, मला भरपूर मदत केली. माझ्या पर्सनॅलिटीला मोल्ड करणं म्हणा किंवा कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं पाहिजे, निष्पक्ष पत्रकारिता कशी असली पाहिजे. माझं शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झालं आणि आमचे विभाग प्रमुख संतोष शेणे म्हणून होते जे सकाळमध्ये होते आणि त्यांनी मला खूप गोष्टी सांगितल्या की पत्रकारिता कशी चांगली. मग त्याच्यानंतर मला काही दिवसांनी सकाळमध्येच संधी मिळाली. तर सगळ्यात आनंद जो त्यांना म्हणजे झालेला की आपण जिथे होतो सांगितलं आपल्या शिष्याला तिने ते पदोपदी वापरले ते आपली शिक्षण आणि त्याला काहीतरी छान फळ मिळालं आणि त्याचा जो आनंद होणारा शिक्षकांना तो खरंच आभाळात फिरवणारा असतो. आणि मला एक इथे विचारायचं आहे की जेव्हा आपण पत्रकारिता करतो तर एक कोणते रोल मॉडेल आपल्यासमोर असतं की आपल्या आता बरेच असे पत्रकार आहेत आपल्या क्षेत्रामध्ये की त्यांना आपण रोल मॉडेल त्यांना समोर ठेवून आपण त्यांना काय म्हणतो आपण त्यांचा पाठ धरलेली आहे त्यांच्यासारखं बनायचं आपलं स्वप्न असतं. तसा कुठला पत्रकार आहेत की तुझे रोल मॉडेल आहेत? मला असं वाटतं कोणी रोल मॉडेल असण्यापेक्षा आपण स्वतःचं रोल मॉडेल असलं पाहिजे. आपण रोज रात्री प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला की आपण जे आज काम केलंय ते योग्य आहे का, किंवा आपण जो प्रश्न विचारलाय तो योग्य आहे का आणि त्या प्रश्नाचा परिणाम हा चांगला होणार आहे का. आणि रात्री म्हणजे एक झोप लागली पाहिजे की आपलं काम आहे त्याचा इम्पॅक्ट होतोय कुठेतरी. आणि हेच पत्रकारासाठी म्हणजे इम्पॅक्ट जो असतो ना, इम्पॅक्ट हा खरा रोल मॉडेल असला पाहिजे कुठल्याही पत्रकाराचा. आपल्या बातमीचा इम्पॅक्ट होणं किंवा आपण दिलेला त्याचा समाजासाठी काहीतरी इम्पॅक्ट होणं, परिणाम होणं चांगल्या पद्धतीने.
तो रोल मॉडेल असला पाहिजे वा. कुठल्या व्यक्तीशिवाय. म्हणजे व्यक्ती तर असलीच पाहिजे पण प्रायोरिटी ही इम्पॅक्टला असली पाहिजे असं मला वाटतं. अगदी अगदी उत्तम हे उत्तर आहे की स्वतःलाच आपण रोल मॉडेल म्हणायला पाहिजे, कारण तुम्हीच तुम्हाला घडवत असता आणि जसे अनुभव येतात तसे तो घडणार आहेच. पण याच्यात गुरु म्हणून तू कोणाला मानतेस? गुरु म्हणून बरेच लोक आहेत माझ्या आयुष्यात. असं एक एक गुरु एकाला नाही देऊ शकत क्रेडिट. बरेच लोक आहेत. माझ्या वडिलांचे मित्र आहेत, त्यांनी मला शिकवलं. माझे विभाग प्रमुख आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही निर्भीडता जी आली आहे किंवा स्पष्ट बोलण्याचं जे आलं ते माझ्या आईकडून आलं. हा कॉन्फिडन्स जो आलाय ना आईकडून आलाय. सो मला असं वाटतं की सगळ्यात जास्त क्रेडिट जे आहे ते तिला जातं, कारण तिने मला वेळोवेळी समजवलंय. आधी असं होतं की मी प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करायचे किंवा असं होतं, तर ते जे पेशन्स आणायचं काम केलं ना, म्हणजे काय म्हणतात रेस में दौडने वाले घोडे को लगाम लगाना असं असतं ना, तर ते आईने केलं. आणि प्रत्येक वेळी तिने समजावून सांगितलं की या गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं हाताळल्या गेल्या पाहिजे. पत्रकारितेमध्ये म्हणजे खूप गोष्टी असतात ज्या आईने सांगितल्या आहेत. तर मग त्या जास्त महत्त्वाच्या वाटतात मला या सगळ्या प्रवासामध्ये. आणि बऱ्याच गोष्टी ती मला समजून सांगत असते. आई ही आपली पहिली गुरु आहेच आहे. त्याच्यात काही म्हणजे ही काळ्या दगडावरची पांढरी रेख, काळी रेख, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, पण ही आई आपली पहिलीच गुरु असते. ते आपण लहानपणापासून तिला बघतोय, तिच्यासारखं वागण्याचा प्रयत्न कर. म्हणजे मुली तर नक्कीच आपल्या आईला बघून आपल्याला हिच्यासारखं बनायचं आहे किंवा हिच्यासारखं बोलायचं आहे. पण तीही आपल्याकडनं भरपूर काय काय शिकत असते की आपला जसं जेव्हा आपण पहिला शब्द बोलतो ते बोबडे बोल असतात, ते पण बरंच काय काय तिचे अनुभव असतात. तर पुढे मला विचारायचं की या पत्रकारिता करता तो ऑन फील्ड असतेच, तर ते खूप भयंकर अनुभव असतात. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही असे ते भयंकर अनुभव असतात किंवा किस्से भरपूर असतात. तर यातला एखादा किस्सा ऐकायला आवडेल मला. किस्से भरपूर आहेत, एखादा असा स्पेसिफिक नाही, पण खूप दगदग असते, खूप कष्ट करायची तयारी लागते. 12-14 तास काम करायची तयारी लागते. आणि आपण तक्रारही नाही करू शकत, कारण आपण स्वतःच निवडलेलं असतं क्षेत्र. पण वाहवाही पण तेवढीच मिळते, रिस्पेक्ट पण तेवढाच मिळतो. आणि खूप चांगल्या गोष्टी असतात. थकवा असतो, पर्सनल लाईफ तर नसतेच. आणि ती आपण आपली म्हणजे तो प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की पर्सनल लाईफ आणि वर्क लाईफ बॅलन्स कसा तो मॅनेज करतात ते. पण पत्रकारितेत नसते. खूप म्हणजे एकदम आयुष्यच असं ब्रेकिंग न्यूज होऊन जातं. म्हणजे डोक्यात पण सतत त्याच गोष्टी चालू राहतात. तर बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे रात्री बऱ्याचदा असं होतं की रात्री जावं लागतं. एखादा जर क्राईम जर्नलिस्ट असेल, मी बऱ्याचदा हे केलं की क्राईम स्पॉटला जावं लागतं. आणि खूप गोष्टी असतात. म्हणजे खूप निर्भीडता दाखवायला लागतं आणि खूप पेशन्स ठेवायला लागतात. एखादा राजकीय प्रसंगी पाण्यात सुद्धा उतरावं लागतं. हो, प्रसंगी पाण्यात सुद्धा उतरायला लागतं. पाण्यात असेल, पुरात असेल, पण अनुभव खूप छान असतात. म्हणजे आपल्या कामाची दाद मिळते. खरं तर बघायला गेलं तर प्रत्येक दिवस हा त्यांचा अनुभव आहे, कारण कुठल्या दिवशी काय समोर येईल सांगता नाही येणार तुम्हाला. म्हणजे असा अनुभव तुमच्या आहेत म्हणजे आयुष्यात. तर तो आता पत्रकार करता वेगवेगळ्या अभिनेत्यांना म्हणा की ह्यांना भेटत असतेस. आत्ता मध्ये आम्ही तुझा एक व्हिडिओ सुद्धा बघितला, विकी कौशलचा जेव्हा छावा चित्रपट, त्याच्या आधी मला वाटतं बॅड न्यूज जेव्हा आला तेव्हा आला, त्याच्याशी 2 प्रश्न तू त्यांना विचारले आणि त्याचंही उत्तर त्याने अगदी ह्याच्याने दिलं. तर तो अनुभव कसा होता? विकी कौशलला ऍक्च्युली मी तेव्हा पहिल्यांदाच असं समोरासमोर बघितलेलं. आणि मला तर विकी कौशल फार आवडतो, कारण तो आपल्यासारख्या परिस्थितीतून आलाय आणि खूप मोठं नाव केलंय त्याने. आणि तो खूप डाऊन टू अर्थ आहे. अजिबात म्हणजे असा बाकी बॉलिवूड ऍक्टर्स किंवा हिंदी चित्रपटातले जे आहेत नटी, अभिनेत्री त्यांच्यासारखा तो अजिबात नाहीये. तर त्याचं बोलणं वगैरे, आणि बरेच असे ऍक्टर्स आहेत. इव्हन राजकुमार रावला मी भेटले, तर राजकुमार राव पण खूप डाऊन टू अर्थ आहे. जे असे स्ट्रगल करून आले, ज्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलंय आणि त्यांचं अस्तित्व निर्माण केलंय, ते खरंच उल्लेखनीय त्यांची कामगिरी असते. आणि त्यांच्यासोबत आपल्याला निदान बोलता येणं, 2 शब्द त्यांच्याशी बोलणं, हे सुद्धा आपल्याला एक अनुभवच असतो. म्हणजे त्यांच्यासारखं आपल्याला वागणं हा आपल्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. पण
ते 2 शब्द नाही बोलत, बऱ्याच गोष्टी बोलतात. आणि मी जेव्हा 2 शब्द हे आपण म्हणायला 2 शब्द जे शाब्दिक आपण म्हणतो की 2 शब्द आज आपल्या या मंचावर बोलणार आहे, ते तुमच्या 2 पानं बोलतात, 2-2 तास बोलतात, हे वेगळी गोष्ट आहे. कॅमेरा मागचे कलाकार आहेत ना, म्हणजे मी जेवढं ऑब्झर्व केलंय, जे कॅमेरावरती दाखवतात आणि कॅमेरा मागचे जे कलाकार असतात, म्हणजे आता मी ज्यांना भेटले ते फार वेगळे असतात. आणि खूप म्हणजे खूप गोष्टी कळतात त्यांच्याकडून, खूप अनुभव असतात त्यांचे, जे सांगत असतात ते की आम्हाला असा अनुभव आला तसा. तर मला या क्षेत्रामधून या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्यासोबत चर्चा. आता मध्यंतरी माझ्या ऑफिसला महेश काळे आले होते, त्यांच्यासोबत पण अर्धा-पाऊण तास मी चर्चा केली त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल. तर खूप चांगलं, म्हणजे क्षेत्र तर खूप चांगलं आहे, फक्त ते आपल्याला मिळणारा सन्मान आहे किंवा रिस्पेक्ट, सन्मान किंवा ती जी तुम्हाला पोझिशन मिळते ती हाताळणं आणि त्या म्हणजे लोक शांत ठेवून त्या प्रसंगांना सामोरं जाणं, हाही एक त्याच्यात मोलाचा वाटा आहे. म्हणजे तुम्ही कसे ते हँडल करता तिथे तो प्रसंग, तो दिवस किंवा तो क्षण, हे पत्रकाराशिवाय कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे हो, ते तर आहे. आणि असं म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले की मुलींसाठी फार चांगलं आहे. म्हणजे मी आधी इनिशियल स्टेजला ऑफिसमध्ये बसून काम करायचे, पण त्याच्यानंतर माझ्या संपादकांनी असं की नाही तू ऑफिसमध्ये नाही बसायचंस, कारण तू ऑफिसमध्ये बसून तुझ्यातला आतला पत्रकार जागा नाही होता, तर तू फील्डवर जा. आणि मला मी नर्वस होते की अरे फील्डवर मला तर सवय नाही आहे ऊन पावसाची आणि ह्याचे त्याचे, बट आता त्या सगळ्या गोष्टी आवडतात मला. पण एक गोष्ट आहे की जेव्हा आपण फील्डवर जातो खूप आजूबाजूची लोक मदत करत असतात मुलगी म्हणून, आणि एकूण एक अनुभव खूप चांगला असतो फील्डवरचा कम्पॅरेटिव्हली ऑफिसपेक्षा. आणि ओव्हरऑल सगळं खूप छान वाटतं. म्हणजे रात्री तुम्ही 12 वाजता फील्डवरचा अनुभव खूप हेक्टिक आहे त्याची. पण जर तुम्ही त्याचंच म्हणजे तुमचं स्वप्न आहे किंवा तुम्हाला ते आवडतं असेल, आवडतं काम केलं तर तो थकवा कुठेच्या कुठे जातो. म्हणजे नाही, हेक्टिक तर आहे, पण आजूबाजूची जे लोक असतात ते फार कॉपरेटिव्ह असतात आणि ते मदत करत असतात की आम्ही तुला म्हणजे धक्काबुक्की होते बऱ्याचदा, कॅमेरे अक्षरशः अंगावर पडतात. जर एखादा राजकीय नेता पुढे आला आणि कॅमेरे असतील तर अख्खा गर्दी जी असते ती अंगावर येते. सो ते सिच्युएशन खूप डेंजर असते. असं वाटतं की आता झालं, म्हणजे आता काहीच नाही, आता अख्खी गर्दी आपल्या अंगावर आली आहे, संपलं. पण काही नाही, एक ऍडव्हेंचर म्हणून बघायचं त्याच्याकडे आणि मजा करायची. म्हणजे छान वाटतं. फील्डवरचं जर्नलिझम खरंच खूप छान आहे. आणि ज्यांना पत्रकारितेत यायची इच्छा आहे, ज्या मुलींना पत्रकारितेत यायची इच्छा आहे, तर त्यांनी नक्की आणि फील्डवरचा अनुभव घ्या. म्हणजे तुम्हाला कुठेतरी असं एक काय म्हणतात, सक्षम बनाल. येस, सक्षम बनाल आणि दुनियादारी जी आहे ती कळेल. चांगले वाईट निर्णय काय असतात, लोक कशी असतात, म्हणजे ऑन दी स्पॉट निर्णय घेणं ही पण तुमचा गुण तिथे खरं तर कामी येईल. हो. आणि मला एक विचार, पत्रकारमध्ये पण तुमचे खूप म्हणजे राजकीय पत्रकार आहेत किंवा तुमचे सिनेमांचं एंटरटेनमेंट बीट्स असतात, तर तुला त्याच्यात नक्की कुठलं करायला आवडतं? असं काय म्हणजे असं आवड असं नाही, पण मला जेव्हा पहिल्यांदा संधी मिळाली होती तर तेव्हा पूर्ण हार्डकोर पॉलिटिकल असं होतं आणि मला राजकारणात काडी मात्र इंटरेस्ट नव्हता. पण नंतर जेव्हा जसं मी करत गेले, सकाळमध्ये मी या सगळ्या गोष्टी शिकले, तर जसं मी करत गेले सकाळने मला खूप मोठी संधी दिली. आणि नक्कीच 1.5-2 वर्ष मी सकाळमध्ये होते आणि मला खूप मोठ्या लोकांना भेटायची संधी मिळाली. एक एवढ्या लहान वयात राजकीय विश्लेषण करणं खूप मोठी गोष्ट आहे. तर मला फोन यायचे की अरे तू तर खूप छान करतेस. परत मी अँकरिंग करायचं तर माझ्या व्हिडिओच्या खाली खूप चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट्स असायच्या आणि ते बघून छान वाटायचं. आणि 1-1.5 वर्षामध्ये म्हणजे ते कामाचं ठिकाण असं होतं की शिकावं लागलं मला. आणि मग नंतर इंटरेस्ट माझा बिल्टअप झाला की अरे मग इकडे या आत्ता ज्या कंपनीत कामाला आहे, पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररमध्ये, तिकडे मला बऱ्याच गोष्टी करण्यासाठी, म्हणजे तिकडे तर खुलं मैदान दिलं त्यांनी मला की तुला जे पाहिजे ते कर, फक्त राजकीय मर्यादित नाही. तर मी आता ऑलमोस्ट सगळं करते. पण राजकीय आणि क्राईम जे आहे ना ते सगळ्यात जास्त ॲडव्हेंचर आहे त्याच्यामध्ये, क्राईममध्ये. आणि ते करण्यासाठी म्हणजे राजकीय करण्यासाठी ते डावपेच म्हणा किंवा एखाद्या तेवढी
येस, अडॅप्टेबिलिटी खूप Yes. लागते आणि अभ्यास भरपूर लागतो. बरोबर. बऱ्याच नेत्यांना आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजे. बरोबर. तर जेव्हा मी सकाळमध्ये होते तेव्हा मला असं आठवते जवळपास 20 वर्षांपूर्वीपासूनचे सगळे संदर्भ मी पाठ करून ठेवलेले. क्या बात आहे. म्हणजे निवडणुका, या साली निवडणुका झालेल्या तेव्हा निकाल म्हणजे काय वाचन होतं, भरपूरच भरपूर केलंय वाचन त्यासाठी. लागतं. बरोबर. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला जर तुम्हाला अभ्यास किंवा त्या विषयाबद्दल तुमची आवड असेल तर तुम्ही हे नक्की करू शकता. म्हणजे मुलींसाठी तर जसं आकांक्षा म्हणाली की ही चांगली संधी आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला प्रेझेंटेबल बनायचं आहे किंवा तुमच्यात ती ताकद आहे किंवा तुमच्यात तो गुण असेल की मी एक लीडर होऊ शकते, तर तुम्ही नक्की पत्रकारितेमध्ये म्हणजे तुमचा एक पर्सनल डेव्हलपमेंट आपण म्हणतो की तुमची तिथे खरं तर होऊन जाईल. हो, नक्की होऊन जाते. आणि मुलींसाठी तर म्हणजे आपण म्हणू शहरातल्या नाही, पण ज्या गावाकडून येणाऱ्या मुली असतात, गावाकडे खूप वेगळं वातावरण असतं आणि अशा क्षेत्रांमध्ये तुम्ही आलात तर एक कॉन्फिडन्स येतो नक्कीच. आणि खूप थ्रिल आहे, खूप मजा येते. फक्त एवढंच की फार कष्ट करायला लागतात. कष्टाची, हो, सगळ्यात मेन कष्ट करायची तयारी लागते. जर ती नसेल तर मग काही नाही, तुम्ही टिकणार नाही त्या मैदानात. पण तुमची कष्ट करायची तयारी असेल. मला अजूनही आठवते माझं सगळ्यात मेजॉरिटी टाइम 19 तास मी काम केलंय एका दिवसात. हो. आणि बऱ्याचदा असं होतं की सुट्टी पण नाही मिळत, तर ती सुद्धा तयारी ठेवावी लागते. हे आपल्या जसं आर्मीवाल्यांचं असतं की सुट्टीवर गेलाय बिचारा पण कधी तिथे युद्ध झडकेल आणि सुट्टी कॅन्सल होईल, तसं कधी कुठले राजकीय नेते तुमच्या शहरात येतील आणि तुमची सुट्टी कॅन्सल होईल ह्याची काही तुमची गॅरंटी नाही. फक्त राजकीय नेतेच नाही, बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी तशा. आणि तुम्हाला यावं लागतं. तुम्हाला तेव्हा नाही नाहीये. येस, हे फील्ड असं आहे की तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. बरोबर. पण तुमच्या केलेल्या कामाचं कौतुक होतं, तुमच्या केलेल्या कामाचं ऑब्झर्वेशन होतं. लाखो लोक ते बघत असतात आणि तुमच्या केलेल्या कामाची चर्चाही होते. आणि कारण माझा स्वतःचा अनुभव आहे की या सगळ्या केलेल्या कामाचं कौतुक होतं आणि लोक फोन करतात. अगदी राजकीय नेते मला मातोश्रीवरून माझ्या एका केलेल्या कामासाठी फोन आला होता आणि मला या पत्रकारितेमुळे संधी मिळाली की मातोश्रीवरती उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे आहे, रश्मी वहिनी असतील, त्यांच्याशी फोनवर बोल आणि त्यांनी माझं कौतुक केलं की तू केलेलं काम जे आहे आम्हाला खूप आवडलंय. तेव्हा त्यांचा पक्ष जो आहे तो फुटला होता आणि खूप म्हणजे खूप तणावच निर्माण. हो. आणि तेव्हा त्यांच्या संदर्भात मी एक बातमी केलेली, त्या बातमीचा फीडबॅक देण्यासाठी त्यांनी मला कॉल केलेला. तर मला असं वाटतं त्यांनी जर फीडबॅक दिला म्हणजे ही पोच पावती खरं तर कामाची आपली. पोच पावती तर सगळ्यांकडून मिळते आणि ओळखी होतात. जेव्हा मी जाते बाहेर आणि लोक मला येऊन विचारतात की तुम्ही आकांक्षा यादव आहात ना, तर तेव्हा खूप छान वाटतं की अरे लोक आपल्याला नावाने ओळखताय. म्हणजे इव्हन आम्ही सुद्धा म्हणजे आम्ही शाळेतल्या मैत्री, शालेय मैत्री, आम्हाला जेव्हा कळतं की अरे आकांक्षा यादव इथे दिसली आपल्या टीव्हीवर, म्हणजे ते कौतुक आपण म्हणतो ना, आपल्या सानिध्यातली माणसं जेव्हा आपल्या असे दिसतात टीव्हीवर छान प्रकारे आणि ते असे छान काहीतरी काम करतात, जेव्हा ऐकू येतं बघतो त्यावेळी कौतुक आपण म्हणतो ते खूप छान असतं. म्हणजे जेव्हा आपलीच माणसं जेव्हा अशी छान काम करतायत आणि तोच खरं तर आज आम्हाला निमित्त आहे की आम्ही आज या इथे खूप वर्षांनी तुमच्या निमित्ताने आम्ही भेटलो आणि गप्पा मारतो एवढ्या छान. तर पुढे मला विचारायचं आहे की आत्ता जे रील स्टार आहेत ते 30-30 सेकंदाचे रील्स करतात आणि मोठे होतात, पण त्याच्या पलीकडे हे जे आपली मंडळी आहेत, जे सिने स्टार आहेत किंवा जे नाटकात काम करणारी आपली जी मंडळी आहेत, तर ते तितके नावारूपाला नसतात. काही जण म्हणजे काही लोकांना अशी व्यक्ती असते की नाटकात सतत तुमच्या समोर असते पण त्यांचं नाव माहीत नाही, पण हे रील स्टार जेव्हा आपल्यासमोर जे आपण रील स्क्रोल करत असतो तर ते सतत आपल्या समोर असतात. तर हे जे कंपॅरिझन होत असतं की रील स्टार 30 सेकंदात करतात, तुमचे 2 तासाचं नाटक आम्ही का पाहावं. तर ह्याच्यात तुला काय म्हणायचं का एक पत्रकार म्हणून की तुम्ही नक्की कुठल्या गोष्टीकडे कुठल्या ह्याच्या दृष्टिकोनाने बघायला हवी? मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीचा गाभा जो आहे, बरोबर, ती ही कला आहे आणि हे नाटक आहे आणि हे चालत आलंय. तर आता नक्कीच टेक्नॉलॉजी आली आहे, कन्झम्पशन कमी आहे, पेशन्स नाही आहेत लोकांमध्ये, पण अजूनही असा वर्ग आहे ज्याला नाटक बघायला आवडतं. आता आम्हाला कधी संधी मिळाली तर आम्ही संधी सोडत नाही नाटक बघण्याची. 2 तास असो 3 तास असो, आम्ही अजिबात संधी सोडत नाही. पण मला असं वाटतं की एक काय म्हणतात
बरेच लोक असे आहेत, म्हणजे आता जेनझी आणि मिलेनियलचा जो इश्यू आहे, तर आपल्या जनरेशनची जी लोक आहेत तो सगळ्याचं मूळ कुठे आहे माहितीये का? पेशन्स मध्ये. तुमच्यात जर पेशन्स असतील तर तुम्ही त्या कलेला दाद द्याल, तुम्ही बसाल, ती बघाल आणि मग त्याच्यानंतर ती अनुभवाल. आणि तो अनुभव आहे ना, म्हणजे या लोकांना नाही कळणार, कधीच नाही कळणार त्या मागचे कष्ट जे आहेत. त्याच्यात थोडं घरचं वातावरण पण असायला हवं की जर तुम्ही सतत जर मोबाईल सगळे म्हणजे घरात 4 लोक आहेत पण 4ही लोक जर फक्त मोबाईलवर बोलतायत, मोबाईलवरच मोबाईल समोर घेऊन थांबलेत आणि संवाद काहीच नाही त्यांच्यामध्ये, तर हे नाही त्यांना खरं तर हे अनुभवायला मिळेल की संवाद ऐकणं, बघणं, करणं हा जो मेन त्याचा बेस आहे तोच जर होत नसेल तर खरं तर हे अनुभव पण येऊ शकत नाही त्यांना. तर पुढे मला म्हणजे आता आपण विचारूयात की एक स्त्री म्हणून जे आपण घडत जातोय, म्हणजे एक मुलगी, नंतर आई, पत्नी, सून वगैरे सगळी नाती आपल्याला आहेत आणि एक स्त्रीच आहे की जी समाजाला बांधून ठेवते. तर तू या दृष्टिकोनाला कशी बघतेस? एक मला असं वाटतं स्त्री होणं इज अ ब्लेसिंग. येस. कारण स्त्री जे करू शकते ते कोणी म्हणजे नाहीच करू शकत. स्त्री जेवढी स्ट्रॉंग आहे, सक्षम आहे आणि तिने ठरवलं तर ती काही करू शकते. म्हणजे मी काय असं फेमिनिस्ट वेनी नाही बोलत आहे, पण बरेच माझ्या आजूबाजूला अशा बघितल्यात मुली की त्यांनी स्वतःला पुढे नेलंय. आणि मी बघते रोज माझ्या ऑफिसमधल्या कलिग्स असतील माझ्या, सगळं सांभाळून अगदी स्मिता हास्य घेऊन त्या काम करत असतात. तर हे खूप अवघड आहे. म्हणजे मी आता माझं लग्न नाही झालंय तर मला कल्पनाही नसेल, पण उद्या म्हणजे अडॅप्टेबिलिटी जी असते, सगळं सामावून देण्याची क्षमता जी आहे ती स्त्रीमध्ये आहे. आणि सगळ्यात मोठं ब्लेसिंग जे आहे आई होण्याचं ते सुद्धा स्त्रीमध्ये आहे. नक्कीच पुरुषाचीही भूमिका तितकीच महत्वाची आहे. पुरुषही स्वतःच्या कुटुंबासाठी फार कष्ट घेत असतो, मेहनत घेत असतो. आपल्या वडिलांना एक पुरुष, एका कुटुंबामध्ये एक पुरुष असणं जशी मोठी गोष्ट आहे, पण त्याही पेक्षा जास्त एक आई असणं, मुलगी असणं, सून असणं आणि ते कुटुंब त्या सगळ्यांनी पूर्ण होतं. हो. तर मला वाटतं की स्त्री हा शब्द आणि स्त्री इज इक्वल टू जी काही पूर्ण सामावून घेण्याची ताकद जी आहे, असं एकूण इक्वेशन आहे त्याचं. वा. आणि मग तू आपल्या या मैत्रिणींना काय संदेश देशील? माझ्याकडून संदेश हाच असेल की एक स्त्री म्हणून वावरताना समाजामध्ये प्रत्येक गोष्टीचं भान तुम्ही ठेवा. घाबरू नका कुठल्याही गोष्टींना. एक स्त्री म्हणून आपली डिग्निटी जी आहे ती आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे. जर चुकीचं काही होत असेल तर आपल्याला त्याच्या विरोधात आवाज उठवता आला पाहिजे. आणि खूप खूप ताकद असते आपल्यामध्ये, त्याच्यामुळे हिरमुसून जाऊ नका. आता आपण जशी बघितली काही प्रकरणं पुण्यामध्ये घडली गेल्या काळामध्ये, बलात्कार असेल, हुंडाबळी प्रकरणं आहेत. तर म्हणजे असं हे बलात्कार प्रकरण तर झालंच, पण स्वतःचा जीव संपवणं किंवा अगदी टोकाचं पाऊल घेणं तो काही उपाय नाही आहे. तर पेशन्स ठेवले पाहिजे आणि प्रत्येक पावलावरती सावध पावलं उचलली पाहिजे. कारण स्त्री हा जन्म आपल्याला परत मिळेल नाही मिळेल ते सांगता येत नाही. आणि स्त्री जन्म येणं मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. तर येस. आणि कुठेतरी आपण म्हणजे पुरुषाला जशी जबाबदारी असते ना, त्यापेक्षा कैक पटीने जास्त स्त्रीला जबाबदारी असते, एक मुलगी म्हणून, आई म्हणून, पत्नी म्हणून. तर मला वाटतं या सगळ्याचा विचार करायला पाहिजे स्त्रियांनी आणि खूप पेशन्स ठेवून आणि चांगलं वागलं पाहिजे. भले कुठली परिस्थिती असेल, आपल्यामध्ये ती ताकद आहे त्या परिस्थितीवर मात करायची आणि पुढे जाण्याची. तर एवढंच सांगेन मी. खूपच छान. म्हणजे स्त्रियांनी पेशन्स ठेवणं, म्हणजे आज आपण पेशन्स ह्याच्यावरच जास्ती बोललोय खरं तर, कारण आता खूप गरज आहे पेशन्स. सगळ्या गोष्टीचा गाभा आहे. कारण जर तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल, कोणी असाल, पेशन्स ठेवलेत तर तुमचं पुढचं आयुष्य सुधारेल किंवा पुढे तुम्ही आयुष्यात खूप गोष्टी करू शकाल. तुमची ती ताकद येईल की शांतपणे निर्णय घेण्याची. सो आज जो एपिसोड होता की ऑनफिल्ड काम करणं, कुठलेही असू शकतं ऑनफिल्ड काम करण्यात. आपल्या आर्मी ऑफिसर्स आहेत, पण त्या आर्मी ऑफिसर किंवा कुठलीही गोष्ट
समाजात होती आहे आणि ती पोहोचवण्याचं मेन काम पत्रकार करत असतात. आणि ह्या पत्रकारीबद्दल आपण आज खूप गोष्टी जाणून घेतल्या, तिचे अनुभव जाणून घेतले आणि ती अशीच छान छान तुमच्यापर्यंत बातम्या पोचवत राहणार आहे. तुम्ही तिला नक्की बघा आणि तिचे लेख पण असू शकतात ते वाचा. आणि छान काम करत असते आकांक्षा आणि तुम्ही तिला फॉलो करत राहा. आणि आकांक्षा, तुला आज आम्ही इथे बोलत गप्पा आज आपल्या छान झाला आणि खूप छान एपिसोड आपला आज रंगला. तर पुन्हा एकदा तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि या पत्रकारीबद्दल शुभेच्छा आणि थँक्यू. इथे आलीस, छान गप्पा झाल्या आणि पुढे आपल्या गप्पा आपल्या पत्रकारितेबद्दल आपण खूप जाणून घेणार पुढे. आणि तुझे अनुभव असेच वाढत राहो, आमच्यापर्यंत किस्से येत राहो. आणि एक गोष्ट इथे की आपल्याला आज या जागर स्त्री शक्तीसाठी एक गिफ्टिंग पार्टनर लाभलेत, कोपागा फूड्स, मुक्ताज आर्ट आणि एकमेव आर्ट. तर यांनी काही छोट्या छोट्या भेटवस्तू आपल्याला पाहुणे कलाकारांना देण्यासाठी तयार केल्या आहेत, तर त्या देते. ह्याच्यात कोपागा फूड्सचा आंबोळी पीठ आहे आणि मुक्ताज आर्ट यांनी भेटवस्तू म्हणून काही शोपीस तयार केले, छोट्या छोट्या मटकेचे फॉर्म आहेत ते. आणि एकमेव आर्ट यांचं पुलदर्शिका त्यांनी तयार केली, यंदाचं 3रं वर्ष आहे. आणि त्या पु ल देशपांडेंचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ते काम करत आहेत. दरवर्षी नवीन थीम आहे, यंदाची थीम आहे त्यांची QR कोड त्यांनी दर महिन्याच्या प्रतवर केली आणि ते QR कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला त्यांचे व्हिडिओज पाहायला मिळतील, नाटकं पाहायला मिळतील, गाणी ऐकायला मिळतील. तर हे तू नक्की वापर. काही प्रॉडक्ट आहेत, आंबोळी पीठ आहे. तर थँक्यू पुन्हा एकदा इथे आल्याबद्दल. आणि आजच्या गप्पा तुला कशा आवडल्या हे त्याचा अभिप्राय पण देशील. नक्की नक्की. आणि माझ्याकडूनही खूप खूप धन्यवाद तुला आणि तुझ्या टीमला. मला इथे बोलवून बोलण्याची संधी दिली आणि मला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं तुझ्या माध्यमातून. तर खरंच थँक्यू सो मच यासाठी. थँक्यू पुन्हा एकदा. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला, आकांक्षासोबतच्या गप्पा कशा वाटल्या, त्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळतं आहे याचे कमेंट्समध्ये तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि मेन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नाहीतर काय होईल की ते आम्ही जे काही तुमच्यासाठी एपिसोड्स बनवतो, जे काही सेगमेंट घेऊन येतो, जे काही तुमच्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतो आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि हा एपिसोड आवडला असेल तर त्याला लाईक करा, मित्रांकडे शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा एपिसोड बघता येईल. जास्तीत जास्त आमच्या महिला मैत्रिणी आहेत किंवा जे काही ऑडियन्स आहे आमचा, तर त्यांना पण हा एपिसोड बघू देत, आनंद लुटू देत, त्यांनाही प्रश्न विचारू देत. त्यांच्यासाठी आम्हाला अजून वेगवेगळ्या गोष्टीही करायच्या आहेत. त्या काही तुम्हाला आमच्याकडनं अपेक्षित असेल तर त्या कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवा. तर तोपर्यंत बघत राहा आपला लाडका शो लाईट्स कॅमेरा ॲक्शन प्रस्तुत जागर स्त्री शक्तीचा. थँक्यू.